हॅलो फ्रेंड्स, आपल्या TY BCOMच्या ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग या विषयामधील जो महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक आहे इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स, त्या टॉपिकमधील जी इंट्रोडक्शनची थिअरी आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आता आपण या टॉपिकमधील लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी हा जो महत्त्वाचा प्रकार आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहित आहे की या टॉपिकमध्ये 3 पॉलिसी आहेत: लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी आणि क्लेम फॉर लॉस ऑफ फिक्स्ड असेट्स. याच्यामधली जी पहिली पॉलिसी आहे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी, ही तुम्हाला प्रॉब्लेमसाठी महत्त्वाची आहे. तर लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी म्हणजे काय? नावावरून तुम्हाला दिसतंय बघा, या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय, आग लागलेली आणि शेजारी काय आहे? फायर इन्शुरन्स म्हणलेला आहे. बरोबर, नावावरून तुम्हाला कळेल की या ठिकाणी तुमच्या गोडाऊनमध्ये जो काय स्टॉक होता त्या स्टॉकचं आगीमुळे समजा नुकसान झालं तर ते भरून काढण्यासाठी ही पॉलिसी घेतली जाते. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, एव्हरी बिझनेस एंटिटी कीप्स सफिशियंट स्टॉक ॲज पर द नीड अँड साईज ऑफ रिस्पेक्टिव्ह बिझनेस फॉर स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस. प्रत्येक व्यवसायाला आपला व्यवसाय कार्यक्षमपणे चालवण्यासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी प्रॉफिट मिळवण्यासाठी स्टॉक हा ठेवावा लागतो. बरोबर. मग लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी म्हणजे काय? लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी means the policy which covers the loss of stock of business due to the fire on a particular date. मग हा जो काय माल ठेवलेला आहे, हा जो काय स्टॉक ठेवलेला आहे व्यवसायाच्या गोडाऊनमध्ये, त्या स्टॉकचं जर आगीमुळे नुकसान झालं एका विशिष्ट तारखेला, ऑन अ पर्टिक्युलर डेट म्हणलेला आहे, एका विशिष्ट तारखेला जर आगीमुळे नुकसान झालं तर हे नुकसान भरून काढण्यासाठी जी पॉलिसी घेतली जाते त्याला आपण लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी असं म्हणतो. मग ही पॉलिसी विमा कंपनीकडून आपण ज्यावेळी घेतो त्या विमा कंपनीला आपल्याला एक प्रीमियम द्यावा लागतो, त्याला आपण इन्शुरन्स प्रीमियम असं म्हणतो. म्हणजे विमा हप्ता द्यावा लागतो, कारण विमा कंपनी तुम्हाला फुकट ती पॉलिसी देत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. बरोबर ना? म्हणजे जर तुमच्या स्टॉकचं नुकसान आगीमुळे झालं तर हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला विमा कंपनीला एक प्रीमियम द्यावा लागतो एका विशिष्ट पिरियडसाठी, एका विशिष्ट कालावधीसाठी, तरच ती तुम्हाला संरक्षण देत असते. थोडक्यात लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी म्हणजे व्यवसायाच्या स्टॉकचं आगीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी घेतली जाणारी पॉलिसी, की ज्या पॉलिसीसाठी विमा कंपनीला एक ठराविक इन्शुरन्स प्रीमियम द्यावा लागतो. आता या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला 6 कन्सेप्ट महत्वाचे आहेत. त्या 6 कन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. पहिली कन्सेप्ट, ॲन इन्शुरर, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली होती. ॲन इन्शुरर म्हणजे कोण? ॲन इन्शुरर इज अ पार्टी दॅट इश्यूज द इन्शुरन्स पॉलिसीज. फॉर एक्झाम्पल कंपनी सच ॲज LIC, GIC. म्हणजे विमा देणारी कंपनी म्हणजे कोण? इन्शुरर. दुसरी कन्सेप्ट, ॲन इन्शुअर्ड. इन्शुअर्ड म्हणजे कोण? इन्शुअर्ड इज द पर्सन ऑर पार्टी हु परचेज द पॉलिसी फ्रॉम द इन्शुरर. जी व्यक्ती किंवा संस्था इन्शुरर कडून म्हणजे विमा कंपनीकडून विमा घेते त्याला आपण इन्शुअर्ड असं म्हणतो. थोडक्यात इन्शुरर म्हणजे विमा देणारी कंपनी, LIC, GIC एटसेट्रा, आणि इन्शुअर्ड म्हणजे विमा घेणारी व्यक्ती किंवा संस्था. तिसरी आणि चौथी कन्सेप्ट या प्रॉब्लेमसाठी खूप महत्वाची असते, लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीच्या प्रॉब्लेमसाठी खूप महत्वाची आहे. ती कन्सेप्ट कुठली? तर ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. आता बघा या ठिकाणी म्हणलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट फॉर प्रिव्हियस इयर. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर प्रिव्हियस अकाउंटिंग इयर फॉर 12 months, दॅट इज 1 year व्हेन फायर इज ऑकर्ड. म्हणजे ज्या वर्षी तुमच्या गोडाऊनमध्ये आग लागलेली आहे, स्टॉकचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या पाठीमागच्या आर्थिक वर्षाचं अकाउंटिंग इयर हा शब्द महत्वाचा आहे. पाठीमागच्या आर्थिक वर्षात जे काय अकाउंट आपण ओपन करतो त्याला ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं जातं. आणि मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते चालू वर्षीसाठी, ज्या वर्षी आग लागली त्या वर्षीसाठी तुम्ही मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट ओपन करत असता. इन केस ऑफ फायर, मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट इज रिक्वायर्ड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एस्टिमेटेड स्टॉक. इट इज प्रिपेअर्ड इन करंट इयर अप टू डेट ऑफ फायर. थोडक्यात काय की ज्या वर्षी आग लागलेली आहे त्याच्या पाठीमागच्या आर्थिक वर्षासाठी, पूर्ण एका वर्षासाठी ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं असतं. आणि ज्या वर्षी आग लागली त्या चालू वर्षीसाठी तुम्ही डेट ऑफ फायर पर्यंत अकाउंट ओपन करत असता, त्याला मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मेमोरॅन्डम म्हणजे काय? मेमोरॅन्डम म्हणजे कच्चं. आता याला कच्चं अकाउंट म्हणण्याचं कारण असं, कारण हे पूर्णपणे एका वर्षाचं नसतं. जरी हे चालू वर्षीच असलं तरी ते एका वर्षाचं नसतं. तर ते कुठल्या तारखेपर्यंत असतं? डेट ऑफ फायर पर्यंत असतं. तुम्हाला उदाहरण मी सांगतो. फॉर एक्झाम्पल 25 मार्च 2020 ला आग लागली. कधी आग लागली? 25 मार्च 2020 ला. आणि समजा आर्थिक वर्ष असेल 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. तर बघा 25 मार्च 2020 ला आग लागल्यामुळं
मागचं आर्थिक वर्ष जे आहे ते कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 अशा 12 महिन्यांसाठी तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन करणार. आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तुमचं कधी चालू होईल, तर ज्यावेळी तुमचं ट्रेडिंग अकाउंट संपेल, म्हणजे 31 डिसेंबर 19ला तुमचं ट्रेडिंग अकाउंट संपलं त्याच्या पुढच्या तारखेपासून, म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून ते आग लागल्याच तारखेपर्यंत. आग केव्हा लागली, 25 मार्च 2020 पर्यंत. बरोबर. म्हणजे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते 1 जानेवारी 2020 पासून ते 25 मार्च 2020 पर्यंत तयार केलं जाईल. थोडक्यात यात 2.5 महिन्यासाठी हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जाईल. मेमोरँडम म्हणजे कच्चं, टिपणात्मक. लक्षात आलं आता याला मेमोरँडम म्हणण्याचं कारण असं, कारण हे 12 महिन्यांचं नसतं, हे आग लागल्याच तारखेपर्यंत असतं, 2-3 महिन्याचं, म्हणून याला मेमोरँडम असं म्हणलेलं असतं. तर अशीही तुम्हाला 2 अकाउंट ओपन करावी लागतात या प्रॉब्लेममध्ये, ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. 5वी कन्सेप्ट आहे ती म्हणजे साल्वेज स्टॉक. साल्वेज स्टॉकचा अर्थ काय, इट इज द व्हॅल्यू ऑफ स्टॉक सेव्ड ड्यू टू द फायर. म्हणजे आगीमुळं जो तुमचा माल वाचलेला असतो, आगीपासून जो काही माल वाचलेला असतो त्याला आपण साल्वेज स्टॉक असं म्हणतो. जनरली असं होतं का की सगळा माल जळालेला आहे, नाही, काही माल तुमचा वाचतो. तर जो काही माल वाचलेला असतो, शिल्लक राहिलेला असतो, जो आगीमुळे भस्मसात झालेला नसतो त्याला आपण साल्वेज स्टॉक असं म्हणतो. या 5 कन्सेप्ट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तुमच्या लक्षात आलं असेल. ट्रेडिंग अकाउंट जे असतं ते मागच्या आर्थिक वर्षाचं, आग लागल्याच्या वर्षीच्या मागच्या आर्थिक वर्षाचं, आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हे ज्या वर्षी आग लागली त्या वर्षीच्या डेट ऑफ फायर पर्यंत. याला मेमोरँडम म्हणण्याचं कारण असं, कारण हे 1 वर्षाचं नसतं, हे 2-3 महिन्याचं किंवा ज्या तारखेपर्यंत आग लागली आहे त्या तारखेपर्यंत असल्यामुळे याला आपण मेमोरँडम असं म्हणतो. 6वी महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉजला आपण मराठीमध्ये सरासरीचं तत्व असं म्हणतो. सरासरीचं तत्व. विमा कंपनी या तत्वाचा अवलंब करतात. आता याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी म्हणलेला आहे, an average clause is applied in case of under insurance, that is when amount of insurance is less than the amount of stock. म्हणजे ज्यावेळी तुमच्या स्टॉक पेक्षा इन्शुरन्सची अमाऊंट कमी असते त्यावेळी ॲव्हरेज क्लॉज लागू केलं जातं, सरासरी तत्व. म्हणजे काय की स्टॉकच्या अमाऊंट पेक्षा इन्शुरन्सची अमाऊंट जर कमी असेल तर त्याला अंडर इन्शुरन्स असं म्हणतो. तर या अंडर इन्शुरन्स मध्ये आपण ॲव्हरेज क्लॉजचा वापर करतो. दिस क्लॉज इज अप्लाइड by the insurance company to discourage the under insurance of stock or any other asset. म्हणजे एखाद्या कंपनीनं आपल्या स्टॉकपेक्षा कमी किमतीचा विमा काढू नये यासाठी त्यांना परावृत्त करण्यासाठी विमा कंपनी जे आहे ते आपल्या पॉलिसीमध्ये या तत्वाचा अवलंब करतात. एक उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल. बघा खाली उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. इन केस ऑफ ॲव्हरेज क्लॉज इन्शुरन्स क्लेम इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. जर या प्रकारे ॲव्हरेज क्लॉज जर लागू असेल तर या फॉर्म्युलानुसार क्लेमची रक्कम काढली जाते. तो फॉर्म्युला कुठला, पॉलिसी अमाऊंट भागिले स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. या फॉर्म्युलानुसार क्लेमची रक्कम काढली जाते. आता उदाहरण आपण बघूया. समजा फॉर एक्झाम्पल पॉलिसी अमाऊंट आहे 50,000, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आहे म्हणजे आग लागल्याच तारखेला स्टॉक होता 1 लाख. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की स्टॉकची किंमत आहे 1 लाख पण पॉलिसी काढलेली आहे 50,000. म्हणजे स्टॉकच्या किमतीपेक्षा पॉलिसीची अमाऊंट ही 50% कमी आहे, बरोबर ना. 1 लाखाच्या 50% म्हणजे 50,000, म्हणजे विमा कमी किमतीचा काढलाय. म्हणजे काय लागू झाला या ठिकाणी, अंडर इन्शुरन्स. अंडर इन्शुरन्स असल्यामुळं ॲव्हरेज क्लॉज लागू झालेला आहे, बरोबर. म्हणजे 1 लाखासाठी विमा काढला 50,000 आणि आता काय झालं, अँड लॉस ऑफ स्टॉक इज ₹20,000 देन द क्लेम अमाऊंट विल बी ॲज फॉलोज. बघा लक्षात आलं, तुम्हाला ही सिच्युएशन लक्षात आली. 1 लाखासाठी विमा काढला 50,000 आणि आपलं नुकसान झालंय खरं 20,000. मग तुम्हाला असं वाटेल की नुकसान भरपाई 20,000 मिळायला पाहिजे, पण असं होईल का, नाही होणार. कारण तुमचा स्टॉक होता 1 लाखाचा आणि तुम्ही विमा काढला 50,000. म्हणजे तुम्ही या ठिकाणी चॅप्टरपणा केला, आपल्या बोली भाषेत बोलायचं झालं. कारण कारण तुम्हाला असं वाटलं की कमी विमा काढला तर प्रीमियम कमी बसेल, आपला फायदा होईल. पण विमा कंपनी सुद्धा खूप हुशार असते. तुम्ही जर विमा कमी किमतीचा काढला तर तुम्हाला विम्याची रक्कम सुद्धा त्याच प्रमाणामध्ये मिळणार. मग त्यासाठी या फॉर्म्युलाचा अवलंब केलाय. बघा पॉलिसी अमाऊंट किती आहे 50,000, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आग लागल्याच तारखेला माल किती होता 1 लाख आणि तुमचा लॉस किती झाला ऍक्च्युली 20,000. तर तुम्हाला भरपाई 20,000 नाही मिळणार, तुम्हाला भरपाई किती मिळणार 10,000. कारण तुम्ही
तुमच्या स्टॉकपेक्षा विमा हा कमी किमतीचा काढला होता. लक्षात आलं? तर या प्रकारे याला ॲव्हरेज क्लॉज असं म्हटलं जातं आणि ॲव्हरेज क्लॉज जर प्रॉब्लेममध्ये असेल तर तुम्हाला या फॉर्म्युलाचा अवलंब करावा लागतो. आता बघा, ऍक्च्युली या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम कसा सोडवायचा यासाठी तुम्हाला 2 मेथड विचारात घ्यावे लागतात. ही पहिली जी मेथड आहे, कॅल्क्युलेटिंग इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक वेन रेकॉर्ड्स आर अवेलेबल. जर तुमच्या कंपनीकडे जर रेकॉर्ड अवेलेबल असेल, म्हणजे किती स्टॉक होता हे जर तुम्हाला माहिती असेल, आग लागल्यासारखेला किती स्टॉक होता हे जर माहिती असेल, तर या 4 स्टेपनं उत्तर काढलं जातं. ऍक्च्युली ही फक्त थेओरेटिकल मेथड आहे, तुम्हाला दुसरी मेथड वापरावी लागते, ते आपण बघूया. त्यापैकी पहिली स्टेप कुठली? कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आग लागल्याच्या तारखेला किती माल होता हे तुम्हाला रेकॉर्डवरून कळतं. दुसरी स्टेप काय? डिटरमाइन द स्टॉक साल्वेज. साल्वेज म्हणजे किती रुपयांचा माल वाचला. तिसरी स्टेप काय? कॅल्क्युलेट द लॉस ऑफ स्टॉक. स्टॉकचं किती नुकसान झालं हे कसं शोधून काढायचं? तर स्टॉक ऑन डेट ऑफ फायर लेस साल्वेज. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या गोडाऊनमध्ये आग लागल्याच्या तारखेला 15,000 रुपयांचा माल होता, साल्वेज असेल 5,000. तर 10,000 मधून जर तुम्ही 5,000 वजा केले, 15,000 मधून जर 5,000 वजा केले तर तुमचा लॉस ऑफ स्टॉक किती झाला? 10,000 झाला. बरोबर. चौथी स्टेप काय? क्लेमची अमाऊंट काढणं. ती कशी काढायची? तर इफ देअर इज नो ॲव्हरेज क्लॉज देन द क्लेम विल बी द अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. ॲव्हरेज क्लॉज नसेल तर तिसऱ्या स्टेपमध्ये जी काय लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीची अमाऊंट आलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी भरपाई मिळेल. पण जर ॲव्हरेज क्लॉज असेल, इफ देअर इज ॲव्हरेज क्लॉज देन यूज द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज असेल तर ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला वापर करायचा. तो फॉर्म्युला आपण मागाशी पाहिला. आता बघा, या प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये असतो, कॅल्क्युलेटिंग इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. बघा, आता या मेथडनुसार तुम्हाला क्लेम काढण्यासाठी 3 स्टेपचा वापर करावा लागतो. पहिली स्टेप कुठली? तर ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं. मग अशा आपण पाहिलं की ज्या वर्षी आग लागलेली आहे त्याच्या मागच्या पूर्ण एका वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला तयार करावं लागतं. मग ट्रेडिंग अकाउंट म्हणलं की सगळे आयटम नेहमीचे येतात. ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, ग्रॉस प्रॉफिट, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. हे नेहमीसारखं 12 महिन्यांचा तुम्हाला ओपन करावं लागतं. कधी? ज्या तारखेला आग लागलेली आहे त्याच्या मागच्या पूर्ण एका वर्षाचं. मग हे अकाउंट ओपन केलं तर बॅलन्सिंग फिगर येते ग्रॉस प्रॉफिटची, ही तुम्हाला पहिल्यांदा काढावी लागते. दुसरी स्टेप काय? मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. आता मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटला सगळं ट्रेडिंग अकाउंट सारखंच असतं, फक्त ट्रेडिंग अकाउंट मध्ये आणि मेमोरँडम मध्ये फरक काय की याच्यामध्ये तुम्हाला मेमोरँडम मध्ये फक्त आग लागल्यास तारखेपर्यंत जे काय डिटेल आहेत मांडावे लागतात. बरोबर. आता ट्रेडिंग अकाउंट मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रॉस प्रॉफिटची बॅलन्सिंग फिगर असते, पण या ठिकाणी मेमोरँडम मध्ये मात्र उलट असतं. या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा डेबिट साइड पूर्ण करता आणि क्रेडिट साइडला जी काय बॅलन्सिंग फिगर राहते त्याला तुम्हाला क्लोजिंग स्टॉक म्हणावं लागतं. म्हणजे जी बॅलन्सिंग फिगर असते ती स्टॉक ऑन डेट ऑफ फायर असते. बरोबर. मग तुम्ही म्हणाल की सर डेबिट साइड पूर्ण कशी केली? तर या ठिकाणी तुम्हाला इथं ग्रॉस प्रॉफिट काढावा लागतो पहिल्यांदा. आता तो कसा काढायचा? तर त्यासाठी स्टेप नंबर 3, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ट्रेडिंग अकाउंटला आपण जो ग्रॉस प्रॉफिट काढतो त्या ग्रॉस प्रॉफिटचा रेशो काढायचा. तो काढण्याचा फॉर्म्युला काय? ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. मग हा जो काय ग्रॉस प्रॉफिटचा रेशो येईल हा इथं मेमोरँडम मध्ये वापरायचा असतो आणि मग तो वापरला की जी बॅलन्सिंग फिगर आहे ती स्टॉक ऑन डेट ऑफ फायर असते. तर ही स्टेप नंबर 3 झाली. आणि स्टेप नंबर 4 काय? तर प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ क्लेम. क्लेम काढण्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी इथं आहे, एस्टिमेटेड स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. म्हणजे मेमोरँडमला हा जो काही स्टॉक आलेला आहे, बाय क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी म्हणले ना, हा जो काही स्टॉक आलेला आहे हा स्टॉक या ठिकाणी घ्यायचा. त्यातून साल्वेज जर काय असेल तर ते साल्वेज लेस करायचं. साल्वेज म्हणजे वाचलेला माल. आणि जी काही मग फिगर राहील ती स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 15,000 रुपयांचा माल जर असेल आग लागल्यास तारखेला आणि साल्वेज असेल 5,000 रुपयांचं, तर या ठिकाणी स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा लॉस ऑफ स्टॉक असेल 10,000 रुपये. आलं लक्षात? तर या प्रकारे या 3 स्टेपनं तुम्हाला उत्तर हे काढावं लागतं, म्हणजे तुम्हाला हा क्लेम मिळतो. आलं लक्षात? तर या प्रकारे इथं तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीमध्ये जर रेकॉर्ड अवेलेबल नसेल तर 3 स्टेपनं उत्तर काढावं लागतं. पहिली स्टेप कुठली? तर ट्रेडिंग अकाउंट तयार करणं. दुसरी स्टेप काय? मेमोरँडम अकाउंट ओपन करणं. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला जो काही ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे त्या ग्रॉस प्रॉफिटचा रेशो काढणं. तो ग्रॉस प्रॉफिटचा रेशो मेमोरँडमला वापरणं. मेमोरँडमला क्लोजिंग स्टॉकची फिगर काढणं आणि शेवटच्या स्टेपमध्ये क्लेम काढणं. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्ट कुठली? जर ॲव्हरेज क्लॉज असेल तर ॲव्हरेज क्लॉजनुसार तुम्हाला ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला वापर करून तुम्हाला क्लेम काढावा लागतो. ही एक्स्ट्रा स्टेप जर ॲव्हरेज क्लॉज असेल तर. लक्षात आलं? तर या प्रकारे हा लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडावा लागतो. थँक्यू.